वारीविषयी प्रचंड प्रेम. तुम्हाला वारीविषयी मी काय सांगावं, कारण गेल्या 30 वर्षापासून तुम्ही वारी करता. वारीविषयी प्रचंड प्रेम तुमच्या मनात आहे. आणि आज मी एका आरोग्यसेवक देणाऱ्या डॉक्टरांकडे गेलो आणि तिथे एक आजी आली. जे काही मी बोलणार आहे हे वारीतलं आहे, अगदी सत्य आहे. यातला एकही शब्द मी खोटा माझ्या मनाचा नाही सांगणार आहे. आणि त्या आजीचा चक्कर येऊन आजी पडलेली होती आणि आजीला विचारलं. आजीचा हात गळ्यात लटकवावा लागला आणि म्हणजे हात मोडला गेला. मी विचारलं, आता आजी वारी थांबणार आहे का तुमची? म्हणाली, बाबा माझी पहिलीच वारी आहे, मी थांबणार नाही. कितीही परीक्षा माझी पांडुरंगाने घेऊ दे, मी वारी पूर्णच करणार आहे. म्हटलं, आजी काय मागायचं हो पांडुरंगाला तुम्हाला? हात गळ्यात लटकला आहे तरीसुद्धा तुम्ही वारी करणार आहे. तर आजी म्हणाली, काही मागायचं नाही आहे. म्हटलं, मुलं बाळं किती आहेत? सांगितलं 2 मुलं आहेत. पण म्हटलं सांभाळतात का? म्हटली नाही सांभाळत. पुन्हा व्हिडिओमध्ये अडकली. मी माझ्या अभंगवारी या पेजसाठी मी व्हिडिओ घेत होतो. पुन्हा म्हणाली सांभाळतात. मला एकच सांगणं आहे, वारी आपण सर्वजण करतो. काही चुका मुलांकडून झाल्या असतील, काही चुका तुमच्याकडून झाल्या असतील. वारी संपली ना बाबा, घरी गेलं की एकदा कडकडून मिठी मारा तुमच्या मुलाला. तो मुलगा कसा जरी असला तर तुम्हाला सांभाळेलच, कारण वारीतून हे नक्की घडणार आहे. आणि तुमच्या सर्वांसाठी अभंगवारी या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. आणि ऐकूयात सुरुवातच रामकृष्ण हरी या भजनापासून. गातायत सुरंजनजी जायभाई यांच्या सुमधुर आवाजात. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या झाल्या पाहिजे.